ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वलांडी शहरातील दारू दुकाने बंद करा, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन। प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगले, देवणी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, कामगार आघाडी तालुका प्रमुख अंतरेश्वर सूर्यवंशी व वलांडी गावातील सर्व महिला यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी लातूर व दारूबंदी अधिकारी लातूर यांना निवेदन देऊन वलांडी शहरातील सर्व अधिकृत व अनधिकृत दारू दुकाने तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने दारूबंदी अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगले यांनी दिला। या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत। अनेक महिला विधवा झालेल्या असून लहान लहान मुलं दारूच्या आहारी गेली आहेत। शहरातील सर्व दारू दुकाने हद्दपार करण्यात यावीत, यासाठी जिल्हा अधिकारी व दारूबंदी अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दारू बंद करण्यात यावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगले यांनी दिला। यावेळी जिल्हा कार्य अध्यक्ष बालाजी जाधव, कामगार आघाडीचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या। महानकरी न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। अर्चना संभाजी गायकवाड, वलांडी। आमच्या वलांडी गावातली दारू बंद व्हावं। वयामध्ये लेकरं मरलेल्या, दारू पिवलेल्यात, लग्न होणार झाल्यात, बायका कुणी देणार झाल्यात, आमच्या लेकी कसं ऐकावं। आणि मरणाऱ्या घरच्याला जे दारू जर ठेवायचं झालं तर महिन्याला 20,000 रुपये द्यावं, त्याच्यावर विमा काढावं 10 लाखाचा, असं आमची एवढी विनंती आहे। किती दिवसापासून तुम्ही इकडे आहोत? महिना झाला एवढा सर, सगळ्याच महिला। किती दुकान आहेत आपल्या वलांडीत? बक्कळ आहेत, घरोघर आहेत, 40 दुकान आहे, 40 दुकान। कसं करावं आम्ही सांगा, आम्ही वलांडी गावातले महिला कसं करावं सांगा। त्यांनी तर मरून चाले, मेले की धडाधड मसन वाटावर महिना झाल्यात, जळणं देवलेल्या दुनियाचं दिल्यात, पुन्हा त्याची बायको लेकरं का आकवल्यात, काही कळलाले का त्याला, कुणी पुसलाले का? ह्या चांगला गडी जर बोललं का आम्हाला चल चल म्हणलं तर ते दुसरे वाईट गोष्टी समजतात। कसं करावं महिलांनी सांगा, ही लेकरं बाळच जगावं का कसं करावं? तुमची पगारी मिळाली की किती एवढे 1000 ला 2000 रुपये हा? बरं आमच्या वलांडी गावातली दारू बंद हो लागत। तुम्ही इथे ऑफिस मध्ये आल्यानंतर तुम्हाला किती वेळाने तुम्हाला अधिकारी भेटले? लगेच भेटले, अर्ध्या तासाला। मागणी होती कशासाठी आज आपण? प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील, वलांडी शहर जर बघितलं तर 10,000 लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे। या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि अनलिगली दुकानं जर बघितलं तुम्हाला सांगतो 15 ते 20 दुकानं त्या वलांडी शहरामध्ये अनलिगली दुकान आहेत। प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याचं किंवा त्या वलांडी शहरामधील या काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसतात आपल्याला, या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनधिकृत आहेत हे दारूचे दुकानं बंद झाले पाहिजे, म्हणून यांनी आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते। त्या ठिकाणी आम्ही ठिया मांडून बसलो होतो, पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता, आम्हालाच मध्ये बोलत होता। परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही, आम्ही बाहेरच बसलो। अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकान आहे आणि जे अनलिगली दुकान आहेत ते तात्काळ बंद केले जातील आणि जे लिगली दुकान आहे त्याला प्रोसेस आहे, उभी बाटली आडवी बाटली हे मतदान राहतं, हे मतदान घेऊ आणि आपल्या गावातली दारू बंद करू, असं या अधिकाऱ्याने सांगितलं। मी आपल्या न्यूजला सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे देशी दारूचं दुकान जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहेत हे जर दुकानं जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळ लावून तुम्हाला सांगतो गाडवावर धिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं काढले तर ही तुम्हाला मी सांगू इच्छितो।